नमस्कार. निवडणुकींचे सगळे निकाल आपण सगळ्यांनी पाहिले आणि त्यावरून जे वाटलं त्याविषयी बोलण्याचा प्रयत्न आहे. देश प्रगतीपथावर आहे याबद्दल शंका असण्याचं कारण नाही. पण इतिहास सांगतो की सगळं सुरळीत चाललेलं असताना आपल्याच नतद्रष्टपणामुळे आपण वेळोवेळी आपलं स्वातंत्र्य गमावलं. वेळोवेळी परकीयांनी आपल्यावर राज्य केलं. या निवडणुकांमधले 2 निकाल तर मनाला अतिशय अस्वस्थ करून गेले. एक ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचा महाराष्ट्रातला पराभव आणि दुसरा अयोध्येतल्या भाजपा उमेदवाराचा पराभव. असं कोणतं मशीन वापरलं गेलं की ज्यामुळे मतदारांचा ब्रेनवॉश झाला आणि त्यांना अजमल कसाबविषयी सहानुभूती वाटायला लागली. त्यावर असं लिहिलं होतं का की हे निधर्मी राष्ट्र आहे आणि तरीही परधर्मीयांवर अत्यंत अत्याचार होत आहेत आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही 2-3 पक्ष एकत्र आलो आहोत, तरी या उमेदवाराला मत द्या, बटन दाबा आणि पैसे घ्या. लोकांनी मतदान करताना स्वतःची अक्कल गहाण ठेवली होती असंच वाटायला लागलंय. त्यामुळे झालं काय? तुकाराम ओंबळेंचं बलिदान व्यर्थ गेलं आणि कसाब विरुद्ध खटला लढवून तो जिंकणारे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी जे देशहिताचं सर्वात मोठं काम केलं होतं त्या कामावर संपूर्णपणे बोळा फिरवला गेला. त्यांच्या देशभक्तीची, देशप्रेमाची हार झाली. दुसरा पराभव अयोध्येतला. तिथेही अशीच भावना तयार करून देण्यामध्ये बाकीचे पक्ष यशस्वी ठरले. परधर्मीयांना तुमचं अस्तित्व धोक्यात आहे असा त्यांच्यासमोर आभास निर्माण करून देण्यामध्ये ते यशस्वी झाले आणि बहुतेक हे असंच रामराज्य चालू राहिलं तर आपलं काही खरं नाही अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण केली गेली आणि त्याचा परिणाम स्वरूप म्हणून तिथेही त्या उमेदवाराची, भाजपा उमेदवाराची हार झाली. रामराज्याची, त्याचा धर्म मानणाऱ्यांची ही हार होती. हे कसले संकेत आहेत याचा विचार व्हायला नको का? इतर धर्मीयांना चांगली वागणूक मिळाली पाहिजे हे सत्य आहे, पण त्यासाठी आपल्या धर्माचा अभिमान बाळगणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे या अशुभ संकेतांवर आपण विचार केला पाहिजे असं तुम्हालाही वाटतं ना? व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया.